सिंधुदुर्गामध्ये गेले 2 दिवसापासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि आज सुद्धा देखील मुसळधार पावसाने सुरुवात देखील केलेली पाहायला मिळते। मी सध्या कणकवलीतील संगम या पॉईंटवरती उभा आहे आणि इथे 2 नद्यांचा जो संगम होतो या ठिकाणी मी उभा आहे आणि सध्या नद्यांची पाणी पातळीमध्ये सुद्धा देखील वाढ होताना पाहायला मिळते। सिंधुदुर्गामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सध्या, त्यामुळे सह्याद्री पट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। सध्या ज्या नद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ज्या नद्या आहेत त्या सध्या इशारा पातळीच्या खाली वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळे जर आणखी काही तास म्हणजे 1-2 तास जर पाऊस जर सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस जर झाला तर नद्यांची पाणी इशारा पातळीची आहे ती मात्र ओलांडताना पाहायला मिळणार। त्यामुळे जे नदीकाठी राहणारे जी गावं आहेत त्यांना मात्र सतर्क राहण्याचा इशारा इथल्या प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे सध्या जो पाऊस पडतो त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या पावसाचा जोर आहे, पण मात्र अजूनही जर पाऊस जर लागला तर सिंधुदुर्गामध्ये जर पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होताना देखील पाहायला मिळणार आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।